नमस्कार. आज ना आपण प्रत्येक मुलाला आवडणारा जवळजवळ 90% मुलांना हा गूळ शेंगदाण्याचा लाडू आवडतो आणि एकादशीलाही आपण खाऊ शकतो. एनर्जेटिक हा लाडू आहे. गूळ शेंगदाण्याचाच आहे. मऊसूद लाडू आपण कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथं मी पाव किलो म्हणजे 250 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत. कोणतेही घ्या शेंगदाणे. छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. त्याची म्हणजे करपू द्यायचे नाहीत, फक्त त्याला खमंगपणा यावा. पटकन लगेच भाजायचे नाहीत शेंगदाणे. चांगलं पेक्षा पण कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अलगद त्याचे साल निघली पाहिजे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे, तरच आपल्या शेंगदाण्याच्या लाडूला चव येणार आहे. पटपट जर भाजून घेतले शेंगदाणे, भाजतात शेंगदाणे पण त्याला चव येत नाही. त्या शेंगदाण्याला एकदम असे कच्चे कच्चेच लागतात. त्यामुळे शेंगदाणे भाजून घेणं महत्त्वाचंच आहे. मुलं खूप आवडीने खातात हा शेंगदाण्याचा लाडू आणि टिफिनला न्यायलाही त्यांना आवडतो हा लाडू. इतर लाडू खाण्यापेक्षा त्यांना शेंगदाण्याचा लाडू आवडतो आणि आपल्याला उपासाला खायला खूप छानच आहे. म्हणजे थोडंसं पाणी जास्त पिलं जातं या लाडूनं आणि एक आयर्न हिमोग्लोबिन पण वाढवतो हा लाडू. त्यामुळं हा लाडू सतत आपल्या घरामध्ये बनला गेला पाहिजे. आता इथं 250 ग्राम मी शेंगदाणे घेतले, तर 250 ग्रामच गूळ पण घ्यायचा आहे. म्हणजे जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ, पण मी थोडासा कमी घेतलेला आहे. थोडंसं कमी गोड आवडतो. त्यामुळं पण जरा जास्त गोड आवडत असेल तर जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढाच गूळ घ्यायचा आहे, पण किसून घ्यायचा आहे म्हणजे लवकर वितळला जातो. आता आपण हे खरपूस भाजलेले शेंगदाणे थंड होऊ द्यायचेत. जर तुम्हाला साल आवडत असेल तर राहू द्यायची, नाहीतर होता होईल तितकी साल काढायची. अख्खे शेंगदाणे राहिले तरीही चालतील आणि फूट झाली तरी चालेल. दोन्ही प्रकारचे असले तरी चालतात, कारण आपल्याला अख्ख्या शेंगदाण्याचा लाडू बनवायचाच आहे. फूट झाली तरी काही हरकत नाही. छान असं सगळं पाकडून घ्यायचं आहे. जेवढी साल निघते तेवढी काढायची. मस्त असे पांढरेशुभ्र दिसायला छान दिसतात लाडू. अशी सगळे पाकडून घेतलेलं आहे मी. आता गरम कढईमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. कापून घेतलेला गूळ आहे, त्यामुळं वितळतो लगेचच पटकन, कारण त्याच्यामध्ये खडे जास्त नसतात. आणि थोडा हलवायचा आहे. इथं आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, काही नाही. थोडासा गूळ वितळला की त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं. छान चव पण येते आणि एक शाईन पण येते लाडूला. आणि थोडंसं वितळला, बुडबुडे आले गुळाला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. जास्त छान पातळ झालेला आहे आपला गूळ, कारण आपल्याला 1 तारी 2 तारी असा काही कडक पाक करायचा नाही. आपल्याला मऊसूत शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत. त्यामुळे इतपतच वितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स करून 2-3 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाण्याला चांगलं चिकटपणा त्या गुळाचा लागला गेला पाहिजे. त्यामुळं गरम कढईतच चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि तूप लावायचं आहे अगोदर ताटाला. त्याच्याशिवाय काढायचं नाही, कारण परत चिटकून बसतं. परत ताट धुताना थोडंसं आपल्याला वेळ लागतो, त्यामुळे तूप लावून घ्यायचं. इथं तुम्ही चिक्कीही करू शकता. मऊसूत चिक्की होते अशा अख्ख्या शेंगदाण्याची पण. फूट असेल तर असे अख्खे असेल तर छान चिक्की पण होती. पण असं चमच्यानं थोडंसं लाडू करायचे तर पटपट लाडू करावे लागतात आणि चिक्की असं थापून आपल्याला पटकन कापता येते. पण लाडू थोडेसे वळायला आपल्याला पोळतं हाताला. त्यामुळं या पद्धतीनं चमच्यानं एकसारखं काढून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखे लाडू होतात आणि पटपट गोल करायचं आहे. थोडंसं कोमट होऊ द्यायचं, नाही तर पोळतो गूळ हाताला. आणि पटपट लाडू वळून घ्यायचे आहेत. जास्त प्रमाणात असेल तर मदतीला घ्यावं लागतं, नाहीतर परत ते लाडू चिटकत नाहीत एकमेकाला शेंगदाणे. त्यामुळं पटपट असे वळवून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले लाडू शेंगदाण्याचे मऊसूत मुलांना आवडणारे आहेत. जास्त दाताला लागत नाहीत, कडक होत नाहीत. त्यामुळे ह्या पद्धतीनं मुलांना करून द्या. लाडूची रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.